Welcome to CFI India. We are excited to have you here. This message is being shared by Pastor Nikki Chandra. The topic is mentioned on your screen below. Please do watch till the end and do subscribe to our channel. May Adonai bless you all. Please do also pray for our ministry. Praise the Lord. Sabiko Shalom, and I wish everyone a very happy Palm Sunday. मी सर्वांना या वलंडन सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. And we celebrated the Passover program yesterday evening. आणि ती वेळ खरंच खूप सुंदर असं वलंडन सणाचा तो वेळ होता आणि आम्ही प्रत्येकाच्या सोबत आम्ही होतो. So what's the most important thing that we remember on this day? तर आता मला सांगा की या दिवशी या वेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? प्रवेश गद्रे में बैठकर यरूशलेम में प्रवेश किए. As simple as that. किती सोपं आहे. Okay, now when I was in school, we used to play a certain game. आणि जेव्हा पास्टर शाळेमध्ये होते लहान असताना तेव्हा एक वेगळ्या प्रकारचे खेळ ते खेळत होते. And in that game, they would blindfold the person. आणि त्या खेळामध्ये काय करायचं, एका व्यक्तीला ते डोळ्यावर पट्टी बांधायचे. And they would tell us that this game is called putting the tail on the elephant. आणि त्या खेळाचं रूपरेषा अशी होती आणि त्याला असं म्हणायचं की ओळखायचं कोण आहे ते मारतील आणि मग ओळखायचं. So they would give us a tail. म्हणजे तुम्ही त्याच्या हातामध्ये जर एखादं कशाचं शेपूट किंवा काहीतरी कापड दिलं तर they would say go and put it on the elephant. आणि हत्तीवर जाऊन ते लावायचं म्हणून ते सांगायचे. But your eyes are closed. पण अट अशी होती की डोळे बंद असायचे. So the tail belongs to the elephant, but sometimes we would put it onto the trunk, onto the head, onto the stomach, anywhere. शेपूट हत्तीच्या शेपटाकडेच ते लावायला पाहिजे नसायचं, पण कित्येक वेळेस काय व्हायचं की ते सोंडाकडे लावलं जायचं किंवा पाठीकडे पोटाकडे लावलं जात होतं. Have any of you played that game? किती जणांनी ते खेळलाय का? खेळलाय ना? खेळलाय ना. Sometimes we do that with the Bible. आणि आपण पण कित्येक वेळेस पवित्र शास्त्राबद्दल पण असंच करतो. We do the right things, but it's put into the wrong place. योग्य गोष्ट आपण काय करतो, चुकीच्या ठिकाणी वापरतो. What happens is then we focus on the tail, but not on the entire elephant. आणि आपण काय करतो की आपण शेपटावर जास्त लक्ष देतो, तर जो महत्त्वाचा जो भाग आहे त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. And both are important. पण जर आपण पाहिलं तर दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. Without the tail, the entire elephant is incomplete. शेपटाशिवाय हत्ती पूर्ण होत नाही. But if you put the tail in the wrong place, anyway the elephant is incomplete. आणि जरी तुम्ही हत्तीची शेपूट बाकीच्या दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी लावली तरी तो हत्ती पूर्ण होत आहे, हत्ती दिसणार नाही. So yes, today is Palm Sunday. तर हे खरं आहे. We remember the entry of the Lord Jesus into Jerusalem. आणि हे खरं आहे की आज वलांडण सण आहे आणि प्रभू येशूने यरूशलेममध्ये प्रवेश केलेला आहे. But we want to see the entire elephant, not only the tail today. आणि आज आपण पूर्ण हत्तीला पाहणार आहोत, फक्त शेपूट आपण बघणार नाही. So the entire elephant means the full story. आणि मोठा संपूर्ण हत्ती म्हणजे काय, तर सगळी पूर्ण गोष्ट. Not only the tail. फक्त शेपूट नाही. Not only one part. एकच भाग बघणार नाही आपण. But the full totality. आणि आपण काय पाहणार आहोत, पूर्ण भाग आपण पाहणार आहोत. So you heard what Pastor Vinod said, that today is the Passover program. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की पास्टर विनोदनी काय सांगितलं की आज काय आहे, वलांडण सण आहे. So when we think of Passover, the first thing that we think about is the book of Exodus. आणि जेव्हा आपण वलांडण सणाबद्दल बोलतो ऐकतो तर आपण कुठे लक्ष देतो, तर निर्गमनाच्या पुस्तकामध्ये. And we know that the children of Israel were captives in the land of Egypt, and God brought them out. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की इस्रायल लोकांना काय केलं होतं, बंदी केलं होतं, त्यांना कैद केलं होतं आणि परमेश्वराने त्यांना त्याच्यातून बाहेर काढलं. And that event we call as the Passover. आणि तो जो प्रसंग आहे बाहेर काढण्याचा, तो प्रसंग म्हणजे वलांडण सण. When God brought His people out of slavery and out of bondage of Egypt and made them a free people. आणि मिस्री लोकांच्या कैदेतून बाहेर काढून त्यांना बाहेर आणणं हा या सणाचा उद्देश आहे. So they became free. आणि काय झालं, देवाने त्यांना त्याच्यातून काढलं तर ते मोकळे झाले. It's like saying Independence Day. म्हणजे काय झालं की तो दिवस इस्रायलाचा स्वातंत्र्याचा दिवस होता. And that is why God told Israel
that in the month of Passover is actually your New Year. आणि म्हणून परमेश्वराने त्यांना सांगितलं की तुमचा तो दिवस कसा आहे, नवीन वर्षाचा दिवस आहे, म्हणजे त्यांच्यासाठी तो नवीन वर्ष आहे. So the month of Passover is actually the New Year of the Bible. म्हणजे वलांडण सणाचा जो महिना आहे तो महिना जर आपण पाहिलं तर पवित्र शास्त्राच्या दृष्ट्या तो पवित्र शास्त्राचा महिना आहे. In the Bible, the New Year is not 1st of January. पवित्र शास्त्रानुसार पहिला महिना हा जानेवारीचा नाहीये. But if you read Exodus chapter 12 verses 1 and 2, पण जर तुम्ही निर्गमनाच्या पुस्तकाचा 12वा अध्याय जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये दिलेला आहे की वर्षाचा पहिला महिना कुठला आहे, हे आणि दोन वचनांमध्ये God says this month, the month of the Passover, is your New Year. आणि परमेश्वर म्हणतो हा जो दिवस आहे, हा जो महिना आहे, हा तुमच्यासाठी नवीन वर्षाचा महिना आणि नवीन वर्षाचा दिवस आहे. Now on the 10th day of this new month, आणि 10व्या महिन्याच्या 10व्या दिवशी, yes, God told the children of Israel, you have to bring a lamb, at every house, every family must have one lamb. परमेश्वराने त्या लोकांना सांगितलं की तुम्ही काय करायला पाहिजे, प्रत्येक घरामध्ये मेंढरू आणला पाहिजे, त्याला कापलं पाहिजे, and you have to keep it there, आणि तुम्ही त्याला ठेवलं पाहिजे, give it good food, आणि तुम्ही त्याला पोसलं पाहिजे, चांगलं अन्न दिलं पाहिजे, play with it, आणि त्या मेंढरासोबत तुम्ही खेळलं पाहिजे. examine it, because the lamb has to be perfect. There should not be any problem with that. कशासाठी हे केलं पाहिजे, तर त्या मेंढराला तुम्ही काय केलं पाहिजे, पारखलं पाहिजे की त्याच्यामध्ये कुठे दोष आहे का, त्याच्यामध्ये काही खराबी आहे का, म्हणून तुम्ही त्याच्यासोबत वेळ घालवायला पाहिजे. And after 4 days you have to kill it. आणि मग नंतर 4 दिवसांनी काय करायचं आहे, तुम्हाला त्या मेंढराला मारायचं आहे. Does anyone in this over here, do you have a pet animal at home, like a dog or a cat or a rabbit or something? इथे बसलेल्यांमध्ये कित्येकांकडे पाळीव प्राणी आहे, कुत्रा, मांजर आणि काय, ससा. आमच्याकडे कुत्रा आहे, मांजर पण आहे. No, you have कोंबडी पण आहे. cat also, no? Cat, dogs. Huh? Okay. Now imagine if you're going to cut it, eat it, and put its blood on your house. How will you feel? आता कल्पना करा, आपण पाळलेलं जनावर त्याला आपण मारायचं, त्याला कापायचं, आणि त्याचं रक्त आपण आपल्या घराच्या दारबाहेर लावायचं, कसं वाटतं? And eat it. आणि मग तेच खायचं. Well, that's what God told Israel to do. पण तेच परमेश्वराने इस्रायल लोकांना करायला लावलं. Keep the lamb, that beautiful, lovely lamb, which is spotless, without any problem. Keep it there for 4 days. Cut it and eat it. आणि डागविरहित आणि कुठलाही दोष नसलेला असा मेंढरू आणून सांभाळायचं, 4 दिवसांनी त्याला कापायचं, मग त्याचं रक्तदार द्यायला लावायचं. हे परमेश्वराने सांगितलं होतं त्या लोकांना करण्यासाठी. And then God says that when the angel of death comes and he sees the blood, he will not do anything to that house, but he will move ahead. आणि मग परमेश्वर त्यांना बोलला की जेव्हा तुम्ही त्या मेंढ्याचं रक्त तुमच्या दाराला तुम्ही लावतात, तर जेव्हा मरण तुमच्या दाराकडून जाईल, ते रक्त बघेल आणि ते तुम्हाला काही करणार नाही, तुम्हाला स्पर्श करणार नाही, ते तुम्हाला बघून पुढे निघून जाईल. So the home that applied the blood was safe. म्हणजे याचा अर्थ काय की ते जे मेंढ्याचं जे रक्त आहे ते तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी होतं. Because they put the blood upon their homes, that's why they were safe. त्यांनी ते रक्त त्यांच्या दारबाह्यांना, त्यांच्या चौकटीला लावलं होतं, म्हणूनच ते वाचले. But everyone in the home also had to eat that lamb. पण घरातल्या प्रत्येक व्यक्तीने पण ते मांस खाल्लं पाहिजे असा तो नियम. So that lamb had to go inside them. म्हणजे काय, ते मेंढरू जे आहे, त्या मेंढराचं जे मांस आहे ते आपल्या आतमध्ये जायला पाहिजे. Now after Israel came out of Egypt, God said, you have to celebrate this every year to remember what I did. आणि जेव्हा इस्रायल लोकांना मिस्राच्या दास्यातून, त्यांच्या बंधनातून बाहेर काढण्या परमेश्वराने त्यांना सांगितलं की तुम्ही हे लक्षात ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजे. And then when they entered the land of Canaan, which became Israel, आणि मग जेव्हा ते कनानच्या भूमीमध्ये आले, मग काय झालं की ते सगळेजण राहिले तिकडे. Then God told them, and God guided them, that all of these lambs which will be cut have to come from Bethlehem.
आणि तेव्हा परमेश्वर त्यांना बोलला की हे जे काही मेंढरं आपल्याला आहे ते कुठून यायला पाहिजे तर बेथलेहमावरून यायला पाहिजे. Every name in the Bible has a meaning. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक शब्दाला अर्थ आहे पवित्र शास्त्रामध्ये. What does Bethlehem mean? काय अर्थ आहे बेथलेहमाचा? Anyone know? माहिती आहे कोणाला माहिती आहे बेथलेहमाचा अर्थ काय? Okay, it actually it's two words, Bethlehem. आणि त्याचे दोन अर्थ आहेत. Beth and Lechem. बेथ आणि लेखेम असे दोन शब्द आहेत. Beth means house. बेथ म्हणजे घर And Lechem means bread. आणि लेखेम म्हणजे भाकरी. So Bethlehem means the house of bread. म्हणजे बेथलेहमाचा अर्थ आहे की भाकरीचं घर, रोटी का घर. Now from the house of bread, the lamb had to come from there, and only those lambs could be cut on the Passover. आणि भाकरीच्या घरातूनच मेंढरू यायला पाहिजे आणि तेच मेंढरू कापलं गेलं पाहिजे. See, everything has a meaning. लक्षात राहू द्या की प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. Amen. आमेन. Everything has a meaning. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. Now, many years later, आणि खूप वर्षानंतर असं there was झालं a great prophet called Zechariah. आणि जो परमेश्वराचा प्रसिद्ध संदेश आहे त्याचं नाव जकर्या. Have you heard of Zechariah? तुम्ही ऐकलं का जकर्या संदेशाबद्दल? Zechariah gave a prophecy, आणि जकर्या संदेशाने भविष्यवाणी केली. and I would like you to read that right now. Zechariah chapter 9 and verse 9. आणि तुम्ही जर वाचलं तर मला आवडेल. जकर्याचं पुस्तक 9 अध्याय 9 वचन. सियोनकडे जोराने आनंदाचा गजर कर, यरूशलेम कन्ये गजर कर. पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व त्याच्या ठाई तारण आहे. तो लीन आहे गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून तो येत आहे. So he's saying, listen Jerusalem, listen Israel, your king is coming to you. आणि तो म्हणतोय, जकर्या संदेशा म्हणतोय की पण यरूशलेम ऐका, तो काय होत आहे, तुमचा राजा येत आहे. And how is he coming? आणि तो कसा येत आहे? Not on an aeroplane, तो विमानामध्ये बसून नाही येते. not on a bike, तो स्कूटरवर, घोड्यावर बसून नाही येते. not even on a horse, तो घोड्यावर पण बसून नाही येते. but in a humble way on a donkey. पण तो नम्रतेने काय करत आहे? गाढवावर बसून येत आहे. Amen. आमेन. And that is what we remember as the day of Palm Sunday. आणि भलांडणाच्या दिवशी आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे. Because when Jesus entered into Jerusalem, he came upon a donkey. कारण जेव्हा येशू प्रभू यरूशलेम मध्ये प्रवेश करत होता तो गाढवावर बसून येत होता. Right? That is what we talk about. बरोबर, आपण हेच बोलतो की नाही? But we have to understand why he did that. पण आपल्याला हे समजायला पाहिजे की का आपण असं बोलतो. Zechariah was 500 years before him. आणि प्रभू येशूच्या अगोदर 500 वर्षांच्या अगोदर होता. And Zechariah gave this prophecy. आणि जकर्या संदेश त्यांनी काय केले? ही भविष्यवाणी तेव्हा दिलेली आहे. And that is why to fulfill prophecy, the Lord Yeshua, Jesus came upon a donkey. आणि म्हणून ही भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी प्रभू येशूने काय केलं? त्या गाडीवर बसून यरूशलेममध्ये प्रवास केला. Because by coming on the donkey, he was declaring to all of the nation that he is the King of Israel, he is the Messiah of Israel. कारण जेव्हा तो गाढवावर बसून येत होता त्यांना हे सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं प्रभू येशूला की मी तुमचा तारणारा आहे आणि मी तुमचा मुक्तीदाता आहे. And that is why I'm saying we have to put the tail in the right place. We cannot put the tail anywhere on the elephant. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत होतो मगाशी की आपल्याला शेपटाला शेपटाच्याच भागी लावायला पाहिजे, दुसरीकडे लावायला नाही पाहिजे. If somebody asks you what is Palm Sunday, जर एखाद्याने तुम्हाला विचारलं की वलांडन सण काय आहे, the answer is it was part of prophecy. मग ते लोक काय उत्तर देतील की हे भविष्यवाणीचा भाग आहे. Zechariah prophesied, Lord Yeshua fulfilled. जकर्या संदेशाने भविष्यवाणी केली आणि प्रभू येशूने ते पूर्ण केलं. Amen. आमेन. Because it was about him. कारण हे भविष्यवाणी प्रभू येशूबद्दल आहे. Zechariah said he is the king of Israel who is coming. आणि संदेश म्हणतोय की जो येत आहे तो राजाचा राजा आहे. But he is a humble king. पण तो राजा खूप नम्र आहे. Now let's come back to the story of Passover. आता आपण पुन्हा मागे येऊया त्या गोष्टीकडे. Every lamb had to come from where? प्रत्येक मेंढरू कुठून यायला पाहिजे? From where? कुठून यायला पाहिजे? Bethlehem. Okay? Now, आता when John the Baptist looked at Jesus the first time,
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने जेव्हा पहिल्यांदा येशूला पाहिलं, may not be the first time, but first time that he introduced him to the world. कदाचित ती पहिली वेळ नसेल, पण पहिल्यांदा जगाला त्याने काय ओळख करून दिली प्रभू येशूची? In John chapter 1 verse 29, योहानामध्ये John describes him. योहानाने तिकडे प्रभू येशूचं वर्णन केलेलं आहे. 21 वचन. If I ask you, can you describe Pastor Vinod? जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या पालकाचं तुम्ही काय करा, वर्णन करा, What will you say? तुम्ही काय सांगताल? Handsome man, ते खूप सुंदर आहे, tall man, उंच आहे, big muscles, आणि खूप बॉडी आहे, everyone's frightened of him, सगळेजण त्यांना घाबरतात, full down the stair of him. आणि सगळे दौड त्यांना घाबरतात. It's just a way of describing. आपण असंच वर्णन करू त्यांचं. Somebody will say, very loving man, काही जण म्हणजे नाव ते फार चांगले, very helpful man, very helpful man, ते खूप मदत करतात आम्हाला आमच्या गरजांना, always available. आणि नेहमीच ते आमच्यासाठी उपलब्ध असतात. Because we're trying to introduce him to people who don't know him. आणि ज्यांना माहित नाही आपण काय करतो, आपण त्यांचं काय करतो, वर्णन करतोय. So John was trying to introduce the Lord Yeshua to the world who did not know him. आणि म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान काय करत होता, जगाला प्रभू येशूची ओळख करून देत होता, कारण जगाला माहित नव्हतं प्रभू येशू कोण आहे. John never said he's handsome. आणि योहानाने असं कधीच बोलला नाही येशू फार सुंदर आहे, He has long hair. आणि तुम्हाला मोठे मोठे केस आहेत, लांब केस He आहेत. didn't talk about his dressing. आणि त्याच्या पेहरावाबद्दल योहानाने कधी सांगितलं नाही. John said only one thing. योहानाने एकच गोष्ट सांगितली, Look at him. त्याच्याकडे बघा, He is the Lamb of God तो देवाचा कोण आहे, who takes away the sin of the world. जो काय करतो, जगाचं पाप हरण करून देतो. How did John describe him? हालेलुया. कसं केलं योहानाने वर्णन येशूचं? Not like a lion, आणि सिंहासारखं नाही, not like an eagle, आणि गरुडासारखं नाही, but like a lamb. पण मेंढराप्रमाणे केलं. Why? का? Because we're looking at the full picture. कारण ते पूर्ण सिनेमाच ते पाहत होते. We're not looking only at the tail. आपण शेपटाकडे बघत नाही आहोत, We're looking at the full elephant. आपण पूर्ण हत्तीकडे आपण लक्ष लावलेलं आहे. John was trying to tell the people of Israel and the whole world आणि म्हणून सारे जगाला तो हे सांगून पाहत होता की प्रभू येशूबद्दलचं think about the lamb. विचार करा त्या मेंढराबद्दल. When Israel thought about the lamb, the first thing they thought about was Passover. आणि जेव्हा केव्हा इस्रायल लोक वनांतर सणाबद्दलचा विचार करतात, ते पहिल्यांदा कशाचा विचार करतात, तर मेंढराबद्दल. If I tell you, जर मी तुम्हाला सांगितलं, I say Ashok Chakra, जर मी तुम्हाला सांगितलं अशोक चक्र, what will you think about? तुम्ही काय कसं विचार करताल? Flag. झेंडा. Immediately. लगेचच तुम्ही झेंडा आठवतात, Because you know what it means. कारण तुम्हाला माहिती आहे ना त्याचा अर्थ काय. And to an Israelite, if you say lamb, immediately they think about Passover. आणि म्हणून इस्रायल लोकांना जर तुम्ही मेंढरू जर बोललात, तर ते लगेचच कशाचा विचार करतील, तर वरांडणाचा. So John was connecting Yeshua, Jesus, to Passover. आणि म्हणून योहान येशूला कशाशी संबंधित करत होता, तर वनांडणीचा कोपरा म्हणून. Okay, so number one, all the lambs are coming from Bethlehem. समजलं? प्रत्येक जी मेंढर आहे त्यावेळेस कुठून यायला पाहिजे होते? बेथलेहम. Jesus is a lamb. येशू मेंढर आहे. Where was he born? कुठे जन्मले प्रभू येशू? बेथलेहम मध्ये. Bethlehem. Alright, now see, all of the things are coming together. समजलं? आता प्रत्येक गोष्टी बघा जवळ यायला. We're making a picture. मी तुम्हाला एक सिनेमा बनवण्याचं दाखवून ठेवत आहे. Alright, ठीक आहे. he's born in Bethlehem. प्रभू येशू कुठे जन्मले? बेथलेहम मध्ये. Now remember, I told you which day of the month is the lamb supposed to be brought into the house. आणि हे लक्षात ठेवा की कुठल्या दिवशी मेंढर घरात आणून ठेवायचं आहे. Any day, क्या कोई भी दिन चलेगा? कुठला पण दिवस चालेल का? No. नाही. कुठला दिवस? See, remember, the tail cannot go onto the trunk. बघा, इकडे आल्याचा संबंध आहे. शेपूट सोन्याच्या ठिकाणी लावता येणार It has to be in the right place. शेताच्या जागी लावायला पाहिजे. So there had to be an exact day on which the lamb was brought. जर मेंढरू आणायचा आहे तर एका निश्चितच दिवशी, ठरवलेल्याच दिवशी आणलं गेलं पाहिजे. God fixed the place from where it's coming, Bethlehem. परमेश्वराने मेंढरू म्हणून आणायचं आहे ते ठरवून ठेवलं होतं. And God said the day is going to be the 10th day of the month. आणि कुठल्या दिवशी ते मेंढरू आणायचं आहे ते म्हणजे 10वा दिवस. Okay? समजलं? Now where is the lamb coming from? आता मेंढरू कुठून आणलं गेलं पाहिजे? Bethlehem. On which day? कुठल्या दिवशी? The 10th day. 10व्या दिवशी. Where is Jesus?
कोण आहे येशू? Lamb of God, देवाचा कोपरा. all together. सगळे एकत्र आले. Now he enters Jerusalem. आता यरूशलेममध्ये त्यांनी प्रवेश केला. Why Jerusalem? का यरूशलेमच? Why didn't he go to Tel Aviv? आणि ते लवीव मध्ये का गेले नाही? Why did he go to Haifa? आणि हैफामध्ये का? हे सगळे शहर आहे. All cities of Israel. No? Why did आणि he हे go to सगळे जे शहर आहे ते Why इस्रायल. Jerusalem? यरूशलेमच का? Why not some other city? दुसऱ्या कुठल्या शहरामध्ये का गेला नाही? Because Jerusalem was where the temple of God was. कारण यरूशलेम असं ठिकाण आहे जिथे परमेश्वराचं मंदिर The होतं. house of God. देवाचं घर होतं. God told Israel, bring a lamb into your house. परमेश्वराने त्या लोकांना सांगितलं होतं की तुम्ही मेंढरू आणि तुमच्या घरात ठेवा. So the lamb of God had to come to the house of God. म्हणजे देवाला काय करायचं होतं? देवाच्या कोपऱ्याला काय करायचं होतं? देवाच्या घरात जायचं होतं. Amen. आमेन. So now on the 10th day of the month, आता 10व्या दिवशी, महिन्याच्या 10व्या दिवशी, all the lambs which have to be killed on Passover are all coming from Bethlehem into Jerusalem. प्रत्येक ते मेंढरा होते ते बेथलेहेम मधून आणले जात होते आणि ते सगळे त्या 10व्या दिवशी कापून ठेवत होते. Okay, so they are all coming. ते सगळे जण आले, समजा मेंढरा आले. And from another gate, आणि दुसऱ्या कोपऱ्यातून, दुसऱ्या गेट मधून a man is coming sitting on a donkey. आणि दुसऱ्या बाजूने कोण येत आहे? गाढवावर बसून प्रभू येशू येत आहे. म्हणजे एका बाजूने हे सगळं आणून ठेवलं आणि दुसऱ्या बाजूने प्रभू येशू गाढवावर बसून येत. You are understanding, right? समजतंय तुम्हाला? All the lambs are coming together. सगळे जे मेंढरा आहेत आता ते एकत्र येत आहेत. All the lambs are together. The animal lambs and the Lamb of God all together. जे मेंढरू, जे प्राणी आहेत ते पण एकत्र आलं आणि त्या बाजूने प्रभू येशू पण प्रवेश करत आला. One of the great historians of Israel, his name was Josephus, he says that for Passover, at least 2 lakh lambs used to come to Jerusalem to be killed. आणि यरूशलेम मध्ये प्रत्येक वर्षी 2 लाखापर्यंत मेंढरं आणत होते. आणि हे कोण सांगते? इस्रायलचा जो मोठा जो लेखक आहे त्याचं नाव Josephus. जोसेफस नाव आहे. तिला लेख लिहिलेला आहे. Imagine 2 lakh lambs used to be killed. कल्पना करा 2 लाख मेंढरं कापले जायला पाहिजे त्या दिवशी. काय? 1 lakh for every family. 1 लाख प्रत्येक फॅमिलीसाठी. Because every family had to have a lamb for themselves. कारण त्यांचा जो नियमच आहे की त्यांच्या स्वतःसाठी म्हणजे वैयक्तिकरित्या ते मेंढरू असायला. And if the family was poor, then 3-4 families would contribute together and get 1 lakh. आणि जर एखादी कुठला जर परिवार जर गरीब असेल तर इतर परिवार काय करत होते? ते त्यांना मदत करत ते मेंढरू त्यांच्या घरामध्ये आणून ठेवत होते. Amen. आमेन. So now the lambs are coming and the Lamb of God is also coming all into the house of God. आणि आता बघा प्राणी, मेंढरू हे प्राणी पण एका बाजूने येत आहे आणि इथे बसून यरूशलेम मधून कोण येत आहे? प्रभू येशू पण येत आहे. Amen. सगळे मेंढरं एकत्र येत आहेत. म्हणा आमेन. And they came in on which day? आणि ते कुठल्या दिवशी येत आहे? महिन्याच्या 10व्या दिवशी. After that, आणि मग त्याच्यानंतर they were kept for 4 days. ते 4 दिवस ठेवले जात होते. The priest would check the lamb. Is it okay? Is it not okay? मग याजक त्या मेंढराला तपासायचे ते बरोबर आहेत का, कुठं काही फ्रॅक्चर नाही का, कुठं काही त्याला दुखणं नाहीये का. If some fracture was there, that they would remove that lamb. आणि जर मग समजा फ्रॅक्चर असेल त्या मेंढराला, ते मेंढरू ते बाजूला काढत होते. Only a perfect lamb could be sacrificed. ज्याला कसलाच त्रास नाही, कसलाच दाग नाही असं मेंढरू ते ठेवत होते. And you know the story. आणि तुम्हाला माहिती गोष्ट For काय 4 days, Jesus was asked many questions. They checked him out to see if he's perfect. आणि 4 दिवस तुम्हाला माहिती आहे की प्रभू येशूला धरण्यात आलं, त्यांची चौकशी करण्यात आली, त्यांना कितीतरी प्रश्न विचारण्यात आले. Well, he was perfect. पण प्रभू येशू पूर्ण काय म्हणायचं, पूर्ण Perfect. He was perfect. परिपूर्ण होता. Now on the 4th day, after 4 चौथ्या days, दिवशी, 4 दिवसानंतर he was killed. त्याला मारलं And जायचं. all the lambs were killed. सगळ्या मेंढरांना मारलं जायचं. And that day is called Passover. आणि तो जो दिवस होता मारण्याचा, तो म्हणजे वनांतन सणाचा. Amen. आमेन. Because remember God told Israel, कारण त्यांनी लक्षात ठेवलं होतं की परमेश्वराने इस्रायलला काय keep the सांगितलं, lamb for 4 days. मेंढराला तुम्ही 4 दिवस ठेवलं पाहिजे. And then आणि त्याच्यानंतर on the 4th day at 3 o'clock in the afternoon, 4थ्या दिवशी 3 वाजता दुपारच्या you kill the lamb. तुम्ही त्या मेंढराला कापलं पाहिजे, मारलं पाहिजे.
and shed its blood. त्याचं रक्त सांडलं पाहिजे And then you apply the blood upon your house. आणि मग काय केलं पाहिजे ते रक्त घेऊन तुम्ही तुमच्या त्या घराच्या चौकटीला धागायला लावलं पाहिजे. Amen. Amen. So if Jesus entered in on Palm Sunday, what is after 4 days? Which is the fourth day? जर प्रभू येशू वधांडण सणाला जर प्रवेश करतोय येतोय तर 4 दिवसांनी काय होणार आहे? Okay, you can count after Sunday, which is 4 days. आता रविवार नंतर तुम्ही काउंट करा ना की 4 दिवस कधी येतात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. Fourth day, they cut it. चौथ्या दिवशी ते कापणार. So while the lamb is being cut in the temple, आणि मंदिरामध्ये जेव्हा ते मेंढर कापलं जायचं exactly at the same time, निश्चित त्याच वेळेला Jesus is hanging on the cross. प्रभू येशूला क्रूसावर टांगण्यात आले. And the Bible says at 3 o'clock, he finally said, "It is finished." आणि तुम्हाला माहिती आहे की बरोबर 3 वाजता प्रभू येशूला जेव्हा क्रूसावर ठेवण्यात आलं त्याने प्राण सोडला आणि काय म्हणत सोडला प्राण की आता पूर्ण झाला आहे. That's why many churches have a crucifixion service or Good Friday service from 12 to 3. आणि म्हणूनच कित्येक मंडळ काय करतात शुक्रवारच्या गुड फ्रायडे दिवशी 12 ते 3 ची सभा ठेवतात. But we have to remember the full picture, the full elephant. पण आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे हा सगळा सिनेमा. Okay, the full elephant is that this was the Passover. आणि जो पूर्ण जो हत्ती आहे त्याचा जो पहिला भाग आहे ते वनांडण सण. And Jesus came to become the Passover lamb. आणि येशू काय झाला की त्या वलांडणाचा कोकरू बनून आला. Every lamb's blood had to be taken and put upon the houses of people. आणि प्रत्येक त्या मेंढरांचं रक्त घेऊन काय करत होते ते लोक त्यांच्या दारबायांना लावत होते. And the Bible says, God said, when I see the blood, your life will be spared. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये सांगतं की परमेश्वर म्हणाला की मी ते रक्त बघून मी काय करेन मी ओलांडून जाईल त्यावेळेस तुम्ही सुरक्षित राहता. You will be saved. तुम्ही सुरक्षित होता Because of the covering of the blood. कारण काय त्याचं की तुम्ही जे रक्त लावलेलं आहे त्या रक्ताला तुम्ही काय केलेलं आहे स्वतःभोवती कुंपण म्हणून घातलेलं आहे. God told them, this is how you put the blood. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं करायचं. How do you put it? I'll call Brother Akshay to show us. आणि Pastor ब्रदर अक्षयला बोलवून दाखवतील की कसं करतो. Now, suppose this is the blood. Okay, blood over here. आणि समजा हे The रक्त God आहे. tells you, dip in the blood, okay, and take the blood and put it on the door. That is your house. आणि त्या ग्लासामध्ये बुडवा हात आणि ते दाराच्या धाग्याला लावा. किधर? ऊपर. किंवा वर वर दाराच्या चौकटीला And on the side, साईडला पण लावा and this side. या बाजूला पण लावा. क्या shape बना? काय काय झालं त्याचा आकार? Cross. क्रॉस. Thank you, brother. Every home had to have the shape of the cross with blood. प्रत्येक घराला काय करायचं आहे? क्रॉसचा क्रूसचा आकार द्यायचा आहे. Amen. आमेन. And when God saw that, आणि मग जेव्हा परमेश्वर ते पाहतो and God said, I don't care who lives inside. आणि जेव्हा परमेश्वराने ते पाहिलं परमेश्वर बघत नाहीये की घरात कोण राहते. 1 member, 10 members, I don't care. एक राहतात का 10 राहतात मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. What is the color of their skin? I don't care. त्यांच्या चामड्याचा रंग कसा आहे हे तो परमेश्वर What is बघत their नाही. name? I don't care. त्यांचं नाव काय आहे हे परमेश्वर बघत नाही. I care for only one thing. मी फक्त एकाच गोष्टीची काळजी करतो I want to see the blood. मी त्या दार बाळाला काय बघतो रक्त बघतो. Hallelujah. हालेलुया. And that is why the Lord entered Jerusalem. आणि म्हणून यरूशलेममध्ये प्रवेश करताना हेच Because केलं. he became the Lamb of God. कारण स्वतः येशू काय मेंढरू बनून आला. And his blood was shed forever. आणि कायमसाठी प्रभू येशूचं रक्त सांडवण्यात येणार In the shape of a cross. आणि काय On a tree. करायचं? It was a tree. झाडावर जे जे क्रूस होतं ना ते काय होतं एक प्रकारचं झाड होतं प्रभू येशूला खेळलेलं. And his blood was applied on the head and on the hands. आणि प्रभू येशूचं काय झालं डोक्यावर आणि त्या हातांवर काय झालं रक्त गळत होतं. Just रक्त लावायचं like God had told Israel. आणि परमेश्वराने जसं इस्रायलला सांगितलं तसंच येशूच्या पण एक डोक्यावर आणि 2 हातांवर होतं. Now remember, every home had to have the blood. आता लक्षात ठेवा प्रत्येक घरामध्ये हे व्हायलाच पाहिजे. And today, every home has to have the same blood.
आजही प्रत्येक घरांमध्ये तेच रक्त आहे. We don't put actual blood because the Lord's blood was shed 2000 years back. आपण खरोखर त्या जनावरांना मारून त्यांचं रक्त त्या धारबायांना लावायचं नसतं. Because He's done it already. कारण ते खूप वर्षांपूर्वी येशूने करून ठेवलेलं आहे. But in the spirit we apply the blood. पण आत्म्यामध्ये आपण प्रभू येशूचं रक्त लावत असतो. हालेलुया. Amen. आमेन. Now remember, every home had to eat the lamb. लक्षात ठेवा, प्रत्येक घरामध्ये ते मेंढरू खायला गेलं पाहिजे. Everybody had to eat the lamb. प्रत्येकाने ते मेंढरूचं मटण खाल्लं पाहिजे. Why? का? Because the lamb had to come inside us. कारण ते जे मेंढरू आहे त्याचं जे गुण आहे ते आपल्यामध्ये यायला See, पाहिजे. as long as the lamb is outside, it has not yet impacted our lives. बघा, मेंढरू जेव्हा बाहेर असतं तर त्याचे जे गुण असतात ते आपल्यामध्ये कधीच उतरणार नाही. But the lamb has to enter us, and we can enter by eating. पण जेव्हा मेंढरूला कापल्यानंतर जेव्हा आपण ते खाल्यानंतर जी शक्ती असते, जी एनर्जी असते ती आपल्यामध्ये जाते. In John chapter 6, योहानाच्या पुस्तकाचा 6वा अध्याय, the Lord Yeshua said, "He who eats my flesh and drinks my blood has eternal life." प्रभू येशू म्हणतो त्या ठिकाणी त्या वचनामध्ये की जो कोणी माझं शरीर भाकरी म्हणून खातो आणि जो कोणी माझं रक्त म्हणून त्याला म्हणून पितो त्याला सार्वकालिक जीवन आहे. म्हणा आमेन. Amen. We have to eat that lamb of God. आपल्याला ते खायलाच पाहिजे त्या मेंढराचं नाव. When we eat the lamb, we have eternal life. जेव्हा आपण त्या मेंढराचा मांस खातो तेव्हा आपल्याला काय मिळतं? सार्वकालिक जीवन मिळतं. And one way we can say eating the lamb means following his teachings. आणि एका प्रकारे आपण काय करतो माहितीये, जेव्हा आपण ते मटण खातो, ते मांस खातो आपण त्या कोकराचं, आपण काय करतो? आपण येशूने दिलेलं शिकवण आपण पाळतोय. That's what it means to eat the lamb. आणि मांस खाण्याचा जो अर्थ आहे तो अशा प्रकारे आहे. It means I follow the lamb, I follow his teaching. त्याचा अर्थ काय होतो की मी ही शिकवण मी स्वीकारतो, पाळतो, मी त्या वचनानुसार चालतो. And that is why he entered into Jerusalem. आणि म्हणून तो यरूशलेममध्ये आला. That was the reason for Palm Sunday. तेच वधांडन सणाचं कारण आहे. To become the Lamb of God. काय होण्यासाठी? देवाचा कोकरा बनण्यासाठी. His blood would be shed. का तर त्याचं रक्त सांडलं गेलं पाहिजे होतं. Every home could apply his blood upon their lives. प्रत्येक घर आणि प्रत्येक घरातल्या लोकांना ते रक्त लावलं गेलं पाहिजे And so that everybody eats his mutton. आणि म्हणून त्या लोकांनी प्रत्येकाने ते मांस खाल्लं पाहिजे By following his teachings. काय दाखवण्यासाठी? तर ते शिकवण पाळण्यासाठी. Amen. आमेन. If someone asks you what is Palm Sunday, this is Palm Sunday. जर एखाद्याने विचारलं की काय आहे वधांडन सण, तर तुम्ही सांगू शकता हे आहे वधांडन सण. Amen. आमेन. Now he enters into the house of God on Palm Sunday. आता वधांडन सणाच्या दिवशी काय केलं आहे? त्यांनी यरूशलेममध्ये प्रवेश केला आहे. And he goes straight to the temple, the holy आणि temple. सर्व येशू कुठे गेला आहे? तर देवाच्या मंदिरामध्ये. Beautiful temple. आणि खूप सुंदर मंदिर आहे ते. Wonderful temple. That's where everyone is supposed to go. खूप अद्भुत ते मंदिर आहे की सगळेजण तिकडे जाऊन त्याची आराधना करू In शकतात. Isaiah chapter 56 it says, this is God's house. आणि यशाया 56 मध्ये सांगतात की हे देवाचं घर आहे. And God says it's a house of prayer for all nations. आणि त्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की हे प्रार्थनेचं घर आहे जिथे सगळेजण जाऊन प्रार्थना It करू was not a शकतात. temple meant only for Jewish people. It was meant for everybody. आणि हे काय फक्त यहुदी लोकांचं मंदिर नाहीये, हे प्रत्येकासाठी ते उपलब्ध करून दिलेलं मंदिर आहे. And when you go to the temple, you are expecting to see something nice. आणि जेव्हा केव्हा तुम्ही त्या मंदिरामध्ये जातात तर तुम्ही अपेक्षा करताल तिकडच्या चांगल्या गोष्टी बघण्याची. But when the lamb entered the temple, जेव्हा देवाचा कोकरा त्या मंदिरामध्ये आला, the lamb started to see, hey, there's something wrong. The temple is तेव्हा dirty. त्या कोकऱ्याने बघितलं आणि इथं तर सगळं चुकीच्याच गोष्टी चालल्या There's a आहेत. big mess in the temple. इथं तर खूपच सगळं विस्कळीत झालेलं आहे. Now where is the temple today? आता आज मंदिर कुठे आहे? कुठे आहे? कुठे आहे मंदिर? हृदय. Exactly. Your body is the temple of the Lord. अहो तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे. Now when you eat the lamb, मग आता जेव्हा तुम्ही मांस खाता the lamb enters you. मेंढराचं,
म्हणजे मोकळं आपल्या And आतमध्ये now आहे. the lamb is looking inside the temple. आता त्या मंदिराला आतमधला पोकळ बघत आहे. What all is there? Lamb is now going inside. आता लक्षात राहू द्या की आता मेंढरू आतमधून बघतोय. And lamb is looking around. क्या क्या है अंदर? तेच मेंढरू ना बघत आहे की काय काय आहे. How are his thoughts? What is he thinking? आणि तो काय विचार करतोय, तो कशाबद्दल विचार करतोय, What are his intentions, his plans? आणि त्याच्या योजना काय आहे ते सगळं बघतोय तो मेंढरू आतून. How are his emotions? त्याच्या भावना कशा आहेत, How is the sister thinking? आणि बहीण कशी विचार करत आहे. The lamb inside is checking out everything. आणि जो आतमध्ये जो मेंढरू आहे ना बसलेला तो बघत आहे. And when Jesus the lamb went to the temple in Jerusalem, he saw a lot of gadbad. आणि जेव्हा प्रभू येशू कोपरा बनवून त्या मंदिरात गेला त्याने बघितलं की अरे बापरे सगळीकडे गडबड आहे. So you know what he did? तुम्हाला माहिती ना काय केलं तिकडे येशूने? He picked up a whip त्याने काय केलं, पाटी घेतली हातामध्ये and he started beating people. आणि मारायला सुरुवात केली. सपाट मारायला सुरुवात केली. बहुत मारा लोगों को. खूप मारलं लोकांना. And you see pictures here. Sometimes people do pictures of Jesus, very gentle, head covered, with a kaki in his hand. आणि तुम्ही पाहिलं असेल कित्येक वेळा लोक घरामध्ये फोटो ठेवतात की प्रभू येशूचं डोकं झाकलेलं आहे आणि खूप असं साधा सुधा आणि फार असं भोवळासारखं नाही का, असे फोटो बघतो आपण. Also, we see like that one. बघा त्याच्यामध्ये पण तसंच दिलेलं आहे. I have never seen any picture with Jesus with a whip beating people. आणि मी असं कधीच बघितलेलं नाहीये कोणाच्याही घरामध्ये की प्रभू येशूने लाकडी घेऊन सगळ्यांना मारत सुटले. त्याचं चित्र मला दिसलेलं नाही. You know that happened, right? पण तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही वाचले वचनामध्ये की तसं केलेलं आहे. Is it my story? हे काही आमची गोष्ट आहे का, आम्ही लिहिलेली गोष्ट आहे का? It happened. हे झालेलं आहे. And you know which day it happened? आणि तुम्हाला माहिती आहे ना कुठल्या दिवशी झालेलं आहे? It was on Palm Sunday. आणि तुम्हाला माहिती आहे का कुठला दिवस होता? तो वल्हांडण सणाचा It दिवस. was on Palm Sunday. तो वल्हांडण सणाचा दिवस होता. If we are celebrating this day, आणि आज जो आपण जो दिवस साजरा करत we आहोत, must celebrate that Jesus cleansed the temple by beating people up. आपण कसं साजरा करायला पाहिजे माहितीये का, की जसं प्रभू येशूने काठी घेऊन सगळ्यांना सपासप मारलं ना तसं करायला पाहिजे. Amen. आमेन. No, nobody is saying amen. हो, कोणच म्हणत नाही आमेन. If I had talked about a miracle of Jesus, everyone would have shouted amen. पण जेव्हा आम्ही प्रभू येशूने केलेल्या चमत्काराबद्दल बोलू ना तर सगळेजण आमेन हालेलुया आमेन म्हणतो. When we talk about the discipline of Jesus, पण जेव्हा आम्ही येशूच्या शिस्ताबद्दल बोलू ना तेव्हा मग कोणच उत्तर देत नाही. can we try again? चला आपण परत पुन्हा प्रयत्न करूया. Jesus cleansed the temple. Amen. प्रभू येशूने मंदिर स्वच्छ केलं. बोला आमेन. आमेन. Hallelujah. हालेलुया. And our temples need to be cleansed. आणि म्हणून आपलं जे मंदिर आहे, जे शरीराचे मंदिर आहे ते काय असायला पाहिजे? स्वच्छ असायला पाहिजे. Amen. आमेन. You know why he cleansed the temple? तुम्हाला माहिती का त्याने ते मंदिर स्वच्छ केलं, धुतलं? People were doing commercial activities. मंदिरामध्ये येऊन लोक काय करत होते? व्यापार करत होते. And the Jews started to say, आणि यहुदी लोक बोलू लागले, आपसामध्ये बोलू लागले, the Gentiles, the non-Jews are not allowed to come here. They can only stay over there. आणि यहुदी लोक काय बोलू लागले, बदल करू लागले आपापसामध्ये, अन्य जातीला इथं यहुदीला नाही पाहिजे, they can't come inside. They have to be in the outer court. अन्य जातीला आतमध्ये नाही येऊन दिलं पाहिजे, त्यांना असं बाहेरच थांबवलं पाहिजे. But now in the outer court, पण आता या काळी बाहेरच्या त्या people buying and selling, there were shops. So where would the Gentiles come? आणि आता काय व्हायला लागले, बाहेरच्या त्या कुंपणामध्ये खरेदी आणि विक्री होत आहे. But that's supposed to be the place for the Gentiles. तर ती जागा कोणाची होती? अन्य जातीच्या लोकांची होती, विद्यार्थ्यांची. Why? So that they come there and they learn the word of God. का माहितीये का, की त्यांनी तिकडे येऊन ते केलं पाहिजे आणि जे शब्द आहे देवाचे शब्द त्यांच्या कानावर गेले पाहिजे. Now there's no place for the Gentiles because there's buying and selling going on over there. तर आता विद्यार्थ्यांसाठी ती जागा त्या लोकांनी ठेवलेली नाहीये जिथे खरेदी आणि विक्री होते. And God wants His house to have everybody. पण परमेश्वराची अशी इच्छा आहे की देवाला सगळे जण पाहिजे, यहुदी पण पाहिजे, विधर्मी पण पाहिजे. He got very angry. आणि जेव्हा येशूने पाहिलं
की फक्त मोजकेच लोक तिकडे आहेत, बाकीची लोक बाहेर आहेत. He said, my house will be a house of prayer for all nations. आणि तेव्हा प्रभू येशू म्हणतो की माझं घर देवाचं घर आहे, तिकडे प्रत्येक जण पाहिजे तिकडे, पण कोणी नव्हतं. In today's world, we can say like this. पण आजचं जग असं बोलायला पाहिजे. Jesus is not meant only for the Christians. येशू फक्त ख्रिस्ती लोकांसाठी ठरवण्यात आलेलं नाहीये, बनवलं गेलं He is नाहीये. the savior of the whole world. तो साऱ्या जगाचा तारणारा आहे. What do we say? पण आज आपण काय म्हणतो? This is my festival. हा माझा सण आहे, This is my day. हा माझा दिवस आहे. Where do we make it? We're making it into our program. आपण काय करतो? आपण आपल्या मनाने ते कार्यक्रम ठरवतोय आणि ते कार्यक्रम बनवतोय. But John said he's the lamb who takes the sin of the whole world. पण योहान म्हणतो की तो जगाचं पापहरण करणारा देवाचा पुत्र आहे. This day has to remind us आणि हे जे आहे हे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आहे. that the message of Passover वनांतर सणाचा जो मेसेज आहे, संदेश has आहे, to go to all the world. तो काय व्हायला पाहिजे? साऱ्या जगापर्यंत गेला पाहिजे. It is not meant only for a few people. ते काही मोजक्या लोकांसाठी नाहीये. You know, when you look at the leadership of Jesus, it is brilliant. जर तुम्ही प्रभू येशूच्या पुढारीपणामध्ये जर बघताल, See, he didn't have a big army of people. प्रभू येशूचं जर पुढारीपण किंवा शिष्य पण जर तुम्ही बघताल, त्यांच्याकडे खूप मोठं सैन्य He only नव्हतं. had 12 disciples. That's all. त्यांच्याकडे फक्त 12 शिष्य होते. You can say he had a very small church. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता की येशूचं खूप छोटं चर्च होतं. And there was a larger group of 500 people, but they were not regular. They were coming, going, I see. आणि त्यांच्याकडे 5,000चा संच होता लोकांचा, पण ते लोक टिकणारे नव्हते, जाणारे येणारे होते. But he defined very clearly that this is your job, this is your role, this is your role, and this is what I'll do. He didn't try to do everything. आणि प्रभू येशूने काय केलं? प्रत्येकांना त्यांचं काम वाटून दिलं. त्याने स्वतःने सगळं काम केलं नाही. But those 12 people, पण त्या 12 शिष्यांनी, त्या 12 लोकांनी, they didn't keep their religion with themselves. They took it out to the whole world. त्यांनी तो जो धर्म होता, ती जी धार्मिकता होती, ती स्वतःकडेच ठेवली नाही, तर त्यांनी काय केलं? साऱ्या जगाला जाऊन त्यांनी सुवार्ता गाजवली. Amen. आमेन. That's what Passover has to remind us about. हेच म्हणजे वनांतर सण आहे की जे आपल्याला आठवण करायचं आहे. We have to take the message to the whole world. आपल्याला काय करायचं आहे? हा संदेश घेऊन आपल्याला जगापर्यंत जायचं आहे. Praise the Lord. Praise the Lord. That donkey, nobody knows who that donkey was, but that donkey carried Jesus. आणि तो जो छोटासा जो गाढव होता, तो काही खूप मोठा नव्हता. ते काय होतं? येशूचं ते गुणवैशिष्ट्य होतं. Amen. आमेन. Can you and I be the donkey? हो, तुम्ही आणि आम्ही पण गाढव होऊ शकतो. Because sometimes we think, what use is my life? कधी कधी आपण असा विचार करतो की माझ्या आयुष्याचा काय I फायदा? can't do anything. I live in a small village. I don't have anything to do. मी छोट्याशा गावात राहतो, मी काही करू शकत नाही, माझ्याने कोणाचा फायदा नाही. I'm not educated. I'm not rich. I don't have a good मी job. श्रीमंत नाहीये, माझ्याकडे चांगलं जॉब, नोकरी नाहीये, माझ्याकडे पैसे नाहीयेत. आपण असा विचार But Palm करतो. Sunday should remind us that one donkey was enough to take the message. वनांतर सण आपल्याला हे आठवण करून देतं, हे सांगू इच्छितं की एक छोट्याशा गाढवाने काय केलं? प्रभू येशूला घेऊन सगळीकडं मिरवलं. The donkey's job was only to carry the load. That's it. गाढवाचं काम आहे फक्त बोझा उचलणं, वजन उचलणं. The rest was done by the Lord. आणि जे काही उरलेलं काम आहे ते फक्त प्रवेशने केलं. Amen. आमेन. Now when he entered, जेव्हा त्यांनी प्रवेश केला, what was the cry of the people? What were they shouting? आणि काय म्हणत होते लोक? काय म्हणत होते लोक जेव्हा प्रभू येशूने यरूशलेममध्ये प्रवेश केला? बोला, आज सकाळी आपण घोषणा केली आहे. Okay, now what does Hosanna mean? आता सांगा, होसाना म्हणजे काय? Hosanna is not a shout of praise. होसाना हे काय प्रार्थनेचे शब्द नाहीये की जे आपण बोलतो. It's not even like, praise the Lord. हे काय प्रभूची स्तुती असं असे शब्द नाहीये. Hosanna does not mean praise the Lord. आणि होसानाचा अर्थ काय प्रभूची स्तुती हो असं नाहीये. What is Hosanna? काय आहे होसाना? Hosanna is actually makes you a beggar. You know, when you say Hosanna, you actually become a beggar. तुम्हाला माहितीये का, जेव्हा होसाना आपण म्हणतो, आपण एक प्रकारे भिकारी होतो. ते भिकारीपणाचे शब्द आहेत बोलायचं. Yes, and we should not be ashamed of that.
आणि याची लाज वाटली नाही पाहिजे ना आपल्याला. Hosanna means help me, save me. कारण होसाना शब्दाचा अर्थ आहे मला मदत कर, सहाय्य कर. It means I am helpless, Lord. I cannot do anything. याचा अर्थ असा आहे की प्रभू मी आता काहीच करू शकत नाही, देवा आता तूच मला मदत कर. But my eyes are upon you. पण माझे नेत्र तुझ्याकडे लागलेले You can आहेत. help me. तूच केवळ मला मदत करू शकतो. That is what Hosanna means. तेच अर्थ आहे होसाना शब्दाचा. Hallelujah. हालेलुया. When we say Hosanna, जेव्हा आपण म्हणतो होसाना, we are acknowledging that we are weak, but He is strong. आपण काय स्वीकार करतोय की प्रभू आम्ही अशक्त आहोत पण तू शक्तिवंत आहे. Why are we weak? का आपण अशक्त आहोत? Think of the big picture. विचार करा मोठ्या एका How many people are fasting in this period of time? या दिवसामध्ये किती जणांनी उपवास केलेला आहे? They're doing 40-day fast. तुम्ही 40 दिवसांचा उपवास करता? 1 day fast. 1 दिवसांचा उपवास? 5 days fast. 5 दिवसांचा उपवास? Half day fast. अर्ध्या दिवसाचा उपवास? Now show your hands. आता दाखवा. Half day fast, 1 day fast. अर्ध्या दिवसांचा उपवास, 2 तासांचा, 3 तासांचा उपवास. हात वर करा ना मग. Okay, I'll ask you another question. आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. No fasting, show me your hands. कुठला उपवास करत नाही, उपवासच करत नाही असे किती जण आहेत? Okay. Now, why? आता सांगा का? We want to grow in the Lord, right? आपण प्रभूमध्ये असं वाढलेलं नाहीये. We are fasting to say, Lord, help me to grow. उपवास करताना आपण काय म्हणतो की काय होतं, प्रभूमध्ये वाढण्यासाठी आपल्याला सहाय्य होतं. I know some are fasting for better jobs, more money, but it's okay. आम्हाला माहितीये की कित्येक जण उपवास करतात चांगलं काम मिळण्यासाठी, पैसे मिळण्यासाठी. It's okay, no problem. God is seeing all of our situations. काय हरकत नाही, ठीक आहे ना, परमेश्वर बघतोय, काय प्रॉब्लेम नाही. Some are saying, Lord, I want to grow in you. काही जण उपवासामध्ये काय मागतात की प्रभू मला तुझ्यामध्ये I want to come वाढायचंय, closer to you. प्रभू मला तुझ्या जवळ अजून यायचं I'm आहे. sorry. ओ प्रभू मला क्षमा कर, I have sinned. प्रभू मी पाप केलं आहे. Pastor Vinod prayed earlier, right? He said, let us all pray. If we have sinned, Lord forgive us. आणि पासूनच आपणच प्रार्थना केलेली आहे, ते म्हणाले ना की प्रभू जर आम्ही पाप केलं तर आम्हाला क्षमा कर. But what does that mean to say sorry? पण त्याचा अर्थ काय क्षमा Sorry करण्याचा? should not become a cheap word. क्षमा मागणं किंवा क्षमा करणं हे काय हलका शब्द नाहीये. I'm sorry, chalo, आगे चलो. मला माफ करा, चला चला पुढे चला. I've done something wrong, अभी sorry, चलो. मी काहीतरी चुकीचं केलं, चला आता माफ करा, चला पुढे चला. Don't remind me. मला आता आठवण करून देऊ नका. But in the Bible, पण पवित्र शास्त्रामध्ये the word sorry is a very big word. जो शब्द आहे ना क्षमा करायचा तो खूप मोठा शब्द आहे. In the original language, it's a word called teshuvah, and it means you turn around and you go back. आणि मूळ भाषेमध्ये, पवित्र शास्त्राच्या मूळ भाषेमध्ये त्या शब्दाला तेशुवा म्हणतात आणि त्या तेशुवा शब्दाचा अर्थ आहे की पहिल्या ज्या गोष्टी आपण करत होतो त्याच्यापासून वळून माघारी चांगल्या मार्गाचे. Amen. आमेन. When we are saying Hosanna, आणि जेव्हा आपण होसाना बोलतो, we are saying, Lord, bring me out of my sin. आपण काय म्हणतो की प्रभू मला पापातून बाहेर काढ. Lord, I am sorry, प्रभू मला क्षमा कर. but I cannot help myself. तर मी स्वतःहून माझी मदत करू शकत But नाही. you can help me. तूच मला मदत करू शकतो. You can make me a better person. तूच मला एक चांगलं व्यक्ती बनवू शकतो. And that is what Passover should do to us. आणि तेच वनांडन सण आपल्याला करू शकतो. When the Lamb enters into us, we have to become new people. जेव्हा कोकरू आपल्यामध्ये येतं आपण काय होतो, नवीन बनतो. We have to make that new turn in life. आपल्याला काय करावं माहिती वनांडन सण, आपल्याला आपल्या त्या वाईट गोष्टींपासून माघार फिरवून चांगल्या रस्त्यात आणतो. And I encourage you. आणि मी तुम्हाला प्रोत्साहन करतो. Take a book and write it. आता एक वही घ्या आणि त्याच्यामध्ये लिहा. Or write it in your phone. किंवा तुम्ही तुमच्या फोन मध्ये लिहा. This is my weakness. हे माझे कमजोरी आहे. I get angry very fast. मला लगेच राग येतो. I use bad language. मी वाईट शब्द काढतो. I'm seeing the wrong programs. मी घाणेरड्या गोष्टी बघतो मोबाईल मध्ये किंवा टीव्ही मध्ये. I drink alcohol. मी दारू पितो. I smoke. मी सिगारेट ओढतो. Whatever it is. काही पण असू दे ते सगळं लिहा. I'm not saying that you put it on TV. मी असं नाही सांगत की तुम्ही लिहून ते टीव्हीवर दाखवा. Just keep it between you and God. ते तुमच्या आणि देवाच्या मध्ये ते लिहिलेलं असतं. When you say Hosanna, पण जेव्हा तुम्ही होसाना म्हणता, you have to say, Lord,
end this sin in my life. आपल्याला काय बोलायचंय माहितीये का? होसाना म्हणत की देवा या सगळ्या गोष्टी काय कर, माझ्या जीवनातून नष्ट कर. Make your Hosanna meaningful. तुम्ही बोललेला होसाना काय करायचं, अर्थपूर्ण Don't करा. say Hosanna because everybody is saying. सगळेजण म्हणतात म्हणून आपण पण होसाना म्हणताय असं करू नका. मजा येते, तेवढाच आवाज काढायला मजा येते. Say your Hosanna to correct your relationship with God. आणि होसाना म्हणत काय करायचंय, देवामधलं आणि माझ्यामधलं जे नातं आहे त्याला चांगलं करायचं आहे. Because that is why the Lamb of God came. कारण तेच देवाच्या कोपऱ्याने केलेलं आहे. To save us when we couldn't save ourselves. आपण आपल्या स्वतःला वाचवू शकत नव्हतो, तेव्हा त्या कोपऱ्याने येऊन आपल्याला वाचवले नाही. We cannot reach God with our works. With our things. आपल्या कार्याने, आपल्या बोलण्याने, आपल्या स्वभावाने, आपल्या गोष्टीने आपण देवाला काय करू शकत नव्हतो, खुश करू शकत नव्हतो. But Palm Sunday or Passover shows us that the Lamb of God came to the world. पण जेव्हा दहन सण आपण करतोय, साजरा करतोय, आपल्यामध्ये घेतोय, तेव्हा तो जो आपल्यामध्ये जो कोपरू आहे तो ते सगळं आपल्याकडून करून घेतोय. To you and me. तो तुमच्या आमच्यासाठी आलेला आहे. So that we realize our sin and we shout Hosanna. कारण जेव्हा आपण आपला पाप स्वीकार करतो, पापून कबूल करतो, जेव्हा आपण होसाना बोलतो. Amen. आमेन. And we do that U-turn, that Teshuvah. आणि आपण काय करतो ते करत असताना आपण त्या वाईट मार्गापासून वळून आपण मागे येतो. आणि काय करतो, पुन्हा आपण देवाकडे जातो. By eating the lamb, we become like him. मेंढरू कोंबडू खाल्ल्याने काय करतोय आपण, त्याच्याप्रमाणे होतोय. Amen. आमेन. That's what Palm Sunday should be. That's what Passover should be. तेच होमानंद सण आपल्याला करण्यासाठी सांगत आहे. The blood upon our lives. आपल्या जीवनावर ते रक्त आपण घ्यायचं आहे. The lamb inside our temple. ते आपल्या मंदिरामध्ये, आपल्या शरीररूपी अंतःकरणरूपी मंदिरामध्ये त्या मेंढराला घ्यायचं आहे. And our temple cleansed. आणि आपल्याला काय करायचं, आपलं मंदिर स्वच्छ आणि शुद्ध करायचं आहे. And we cancel our sins and our bad habits and say, Hosanna, Lord, save us. आणि आपल्या पापांना, आपल्या चुकीच्या गोष्टींना काय करायचं आहे, नष्ट करून काय म्हणायचंय, होसाना. आणि काय करायचं आहे, त्या सगळ्या पापांना काय करायचंय, नाश करायचा आहे. Amen. आमेन. Because when the death of the Lord has meaning to us, the resurrection of the Lord will have more meaning to us. कारण जर प्रभू येशूचा मृत्यू आपल्यासाठी एक अर्थपूर्ण आहे, तर त्याचं पुनरुत्थान पण आपल्यासाठी एक अर्थपूर्ण होणार आहे. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Shalom and thank you for watching this video. If you were blessed, then please click on like and please do subscribe to our channel. And if you would like to watch a few more of our teachings, then you may please click on these links over here, over here, over here, over here. And please do contact us. We would love to hear from you. You can contact us from the numbers that are mentioned on your screen. Thank you. Shalom. May God bless you.